हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बिर्याणी। अगदी साधी सोपी। चिकनला मी आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अद्रक लसूणचं पेस्ट पण घातलेलं आहे आणि दही घालत आहे। दही एक माप आणलेला आहे। आता त्याला मी एक जीव करून घेत आहे आणि आता बिर्याणीसाठी मी चिकन 1 किलो आणलेलं आहे। आता त्यासाठी मी रस्सा पण करणार आहे आणि हे पण करणार आहे। आता त्याला मी चिकनला लावून ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी। अगदी अद्रक लसूणचं पेस्ट घालून झालेलं आहे माझं। आता ह्याला मी अर्धा तास तर भिजवून ठेवणार आहे चिकनला मसाला लावून, आणि खूप छान लागते आणि बिर्याणी करताना आपण। चला तर मग आता मी साहित्य घेते, म्हणजे आता काय काय लागणार आहे ते घेते। टोमॅटो, कांदा, खडा मसाला, अद्रक लसूणचं पेस्ट आणि तुम्हाला खडा मसाला बघा मी काय काय घेतलेला आहे। अद्रक लसूणचं पेस्ट पण बनवून ठेवलेला आहे। बिर्याणीचा मसाला पण घेतलेला आहे। पुदिना कोथिंबीर पण घेतलेला आहे आणि बिर्याणीचा तांदूळ बघा खूप छान आहे। आता ह्याला स्वच्छ धुवून घेते। आपण बिर्याणीला तांदूळ घेतल्यानंतर तर फक्त जितकं तुम्ही तांदूळ आणणार आहे बिर्याणीचं तितकं तुम्ही पाणी घ्यायचं, जास्त काही घ्यायचं नाही। आता गॅसवर मी पातेले ठेवलेलं आहे, 2-3 चमचे तेल घातलेलं आहे, कांदा भाजण्यासाठी घातलेला आहे, भाजून झालेला आहे आणि खडा मसाला पण घालून घेत आहे मी। भाजून आलेला आहे, भाजून होत आलेला आहे। चवीनुसार मीठ, अद्रक लसूणचं पेस्ट जे करून ठेवलं होतं ते घातलेलं आहे। आता मसाल्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे। मसाला भाजून झालेला आहे। मी आता गरम पाणी घातलेलं आहे बिर्याणीसाठी। जेवढं आपण तांदूळ घेतले तेवढं मी पाणी घातलेलं आहे। मीठ घातलेलं आहे। पाणीला उकळी आलेला आहे। आता मी बिर्याणीचा तांदूळ घालून घेतो। हे बघा हे बघा बिर्याणीचा तांदूळ शिजवून घ्यायला लागलोय। फक्त कशा खडा मसालामध्ये बिर्याणीचा तांदूळ शिजवून घ्यायचं। हे बघा आता एक जीव करून घ्यायला लागलोय मसाल्यामध्ये ते, आणि आता 7-8 मिनिटात म्हणजे 10 मिनिटात भात बिर्याणीचा शिजून होतोय। चला तर आता मी मसाल्याच्या तयारीला लागते। आता त्याला झाकून ठेवतो, म्हणजे आता जोपर्यंत माझा मसाला बनवून होतोय। बघा बिर्याणीचा तांदूळ पण शिजत आलेला आहे। हे बघा चला तर आता बिर्याणीची तयारी करते। चला तर बिर्याणीचं भांडं घेतलेलं आहे आणि 3-4 चमचे आता मी तेल घालणार आहे। अगदी साधं सोपं आहे, कायच अवघड नाही आहे। आणि आता कांदा चिरून घेतलेलं होतं मी, बघा सुटसुटीत करत आहे। टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी घालून घेते। तेल गरम झालेलं आहे। आता तांबूस कलर येऊसपर्यंत कांदा मसाला दुसरा घालायचा नाही। तांबूस कलर येऊसपर्यंत चांगला कांद्याला भाजून घ्यायचं। आता चांगलं भाजून घ्या। हे बघा मी अर्धा तास भिजवून ठेवलं चिकनला मसाला लावून, बघा कसं झालेलं आहे।
पाणी सुटलेलं आहे बघा. आणि बघा कांदा भाजून झालेला आहे. आता मी टमॅटो घातलेला. आता चांगलं त्याला एकजीव करून घ्यायचं दोघांना, टमॅटोला आणि कांद्याला चांगलं. चवीनुसार वरनं मीठ घाला. झाकून ठेवतो थोडा वेळ, म्हणजे चांगलं मॅश व्हायसाठी, बारीक होण्यासाठी. बघा कसा कांदा आणि टमॅटो कसा बारीक केलेला आहे बघा, चांगलं भाजले गेलेलं आहे. जितकं तुम्ही चांगलं भाजीला तेवढं टेस्टी बिर्याणी लागणार. चला तर मग आता माझं भाजून झालेलं आहे बघा. अद्रक लसूणचं पेस्ट घालत आहे मी. आणि मसाला पण मी बनवून झालेला आहे माझं. मसाल्यामध्ये काय काय खोबरं, कोथिंबीर, टमॅटो, अद्रक लसूणचं पेस्ट आणि खोबरं, ते मसाला बिर्याणीमध्ये घालायचं असते. हे बघा मी मसाला घालत आहे बघा. मिक्सरला लावून झालेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे ते मसाला बिर्याणीमध्ये वापरा. आता चांगलं त्याला मॅश करून घ्या, म्हणजे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. मसाला माझा घालून झालेला आहे. चांगलं आता त्याला चांगलं, जितकं तुम्ही चांगलंच व्यवस्थित भाजीला तेवढं चांगलं लजीज लागते. म्हणजे मसाला चांगला भाजून घ्यायला पाहिजे. अगदी साधं सोपं आहे. चला तर मग आता माझा मसाला भाजून थोडं झालेलं आहे. आता मी भाजत आलेला आहे. हे बघा खाली लावू द्यायचं नाही, चांगलं जरा भाजूनच घ्यायचं. खाली लावून द्यायचं नाही, आपण करपू द्यायचं नाही मसाला. जितकं तुम्ही चांगलं भाजीला तितकं छान लागणार. तर पुदिनावरनं मी घालून घेते. व्हिडिओमध्ये जरा प्रॉब्लेम आल्यामुळं मी तुम्हाला पुदिना आणि कोथिंबीर घालण्याचं दाखवलं नाही आहे. तुम्ही घालून घेऊ शकताय. आणि आता हे बघा गरम मसाल्याचं पुडी घालत आहे. गरम मसाला म्हणजे बिर्याणीचा मसाला, मी गरम मसाला म्हणलो. बिर्याणीचा मसाला तुम्ही घालून घ्या. एक पुडी घातलेला आहे पूर्ण बिर्याणीला. चटणी, घरची चटणी घालायची बिर्याणीला. घरातली चटणीशिवाय चव लागत नाही. घरातली चटणीच घालायची बिर्याणीला. अगदी छान लागते. अगदी साधं सोपं आहे. बिर्याणी बनायला काहीच अवघड नाही आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करू शकताय. बघा मी आज किती साधं सोपं तुम्हाला मसाला मी बनवून दाखवलेला आहे. काही अवघड नाही आहे. तुम्ही पण नक्की घरात खाऊ शकताय करून. चला तर आता मी चिकनला मसाला लावून ठेवलं, तर चिकनला पण आता त्या गरम मसाला झाला आहे, मी त्याच्यात घालून घेणार, मॅश करून घेणार. आता मी चिकन त्याच्यातच हे करणार, शिजवून घेणार चांगलं मसाल्यातच. आणि बिगर पाणी वट्ट घालायचं नाही, फक्त मसाल्यामध्येच हे शिजवायचं चिकनला. 1 ते 10 ते 15 मिनटं लागते शिजवायला. तोपर्यंत बारीक करून गॅस छानपैकी येते. आता एकजीव करायचं, खाली लागू द्यायचं नाही. चला तर मग भात पण माझा शिजलेला आहे. बिर्याणीचा तांदूळ ते म्हणू शकताय तुम्ही. बिर्याणीचा तांदूळ शिजलेला आहे. हे बघा किती भारी छान दिसायला लागलाय. चला तर आता माझ्या चिकनचा मसाला पण शिजून झाले. चिकन पण शिजून झालेलं आहे. मसाल्यामध्ये घातलं होतं. आता मी बिर्याणी त्याच्यात घालून घेते. माझा मसाला शिजून झालेला आहे चिकनमध्ये. हे बघा मसाला चिकनमध्ये शिजून झालेला आहे. आता मी भात शिजवलेलं, तांदूळ शिजवलं होतं बिर्याणीचं, ते आता मी त्यात घालून घेत आहे. बिर्याणी माझी रेडी झालेली आहे. अगदी साधी सोपी. तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अगदी साधी सोपी बनवलेली आहे. काहीच अवघड नाही आहे बिर्याणीमध्ये. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असंच माझे व्हिडिओ बघत जावा. हे बघा मी थर लावत आहे बिर्याणीचा, मसाल्यावर थर लावून घेत आहे.
अगदी साधी सोपी आहे. तुम्ही बी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असंच माझा व्हिडिओ बघत जावा. चला तर आता मी कलर करून घेतलेला आहे, ग्रीन कलर. आणि त्या म्हणजे बिर्याणीच्या तांदूळामध्ये केलेलं आहे ते बिर्याणी त्याच्यावर मी घालून घेते. हे बघा कशा प्रकारे मी घालून घेत आहे बघा. अगदी सजावट करण्यासाठी, छान दिसण्यासाठी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि असंच माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला बिर्याणी कशी वाटली माझ्या कमेंटमध्ये नक्की कळवा. अगदी साधं सोपं आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करू शकताय बिर्याणी. हे बघा बिर्याणी कशी वाटलेली आहे. माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बिर्याणी रेडी झालेली आहे. बाय.